युवा संघटनेचा अध्यक्ष हो, पार्टीचा फुल सपोर्ट, पार्टीच्या बॅनर खालीच घेऊ ना इव्हेंट. हा मग इव्हेंट नाही, आणि मला राजकारणात नाही यायचंय मामा. मग काय करायचंय? मला सावरकरांच्या अपमानाचा बदला घ्यायचा इतकंच. घे ना मग, घे की बदला, कोण नाही म्हणतंय. तू एकटा कशाला, आपण मिळून घेऊ ना बदला. ए बाजूला बाजूला बघ, अरे आपलं काय प्रेम नाही की काय सावरकरांवर? बघ ठीक आहे, करूया एकत्र काम. बोललो होतो ना डन होणार म्हणून, मग करूया. तुम्ही 1 2 3 4 5 6, ओके. तुम्हा 6 जणांना मिळून मी 4 प्रश्न विचारतो. अरे एवढंच ना, बिंदास. सावरकरांचं पूर्ण नाव? स्वतंत्र वीर सावरकर. मग पहिल्याच प्रश्नाला क्लीन बोर्ड. येतो मामा. आणि हा मामा, मागे फोटोवर खाली नाव लिहिलंय, तेवढं वाचून घ्या आणि पाठ करा. पुढच्या वेळेस बरं पडेल तुम्हाला. बाजूला हो ना. मला माझ्या बळावर लढू द्या, आणि हा माझा निश्चय आहे. आमचा इव्हेंट हायजॅक करून. हायजॅक? इतकी वर्ष महाराजांना तुम्ही हायजॅक करून ठेवलंय, त्याचं काय? याचा आणि सावरकरांचा संबंध काय? मातीचा, महाराष्ट्राच्या मातीचा. या मातीत जन्मलेल्या प्रत्येकाचा संबंध आहे सावरकरांशी. जितका तुमचा आहे ना, तितकाच याचाही आहे, किंबहुना जास्त. कारण तुम्ही त्यांचा इव्हेंट करायला निघालाय 2 तासांचा, आणि हा आयुष्य द्यायला तयार सावरकरांसाठी. ते नाव पाठ करा रे. हा, हॅलो. अभी मैं पहुंच रही हूँ. हो, निघालोय, आलोच. साहेब, संपला आजचा दिवस. म्हणून देशप्रेम संपणार आहे का? आणि ही न कोमेजणारी फुलं. अभि, खरं तर आपण या तिरंग्याचे आभार मानायला हवे, कारण या तिरंग्यानेच आपल्याला एकत्र आणलंय. ऍक्च्युली नाहीतर कुठे मणिपूर, कुठे महाराष्ट्र. आय नेव्हर थॉट की मी एका मणिपुरी मुलीच्या प्रेमात पडेन, तिच्यासोबत जगण्याचा विचार करेन. मी नेहमी पाहायचे स्वप्न, एक महाराष्ट्रीयन हँडसम मुलगा माझ्या गळ्यात हार घालतोय. मी एक महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये संसार करते. माझी सासू तुळशीला पाणी घालते, आणि सासरे झोपाळ्यावर बसून उंच उंच झोके घेत आहेत. झालं? नाही, अजून व्हायचं. पण काय करणार, आमच्या सासूबाईंना नक्या नाकाची सून पसंत नाहीये ना. होईल ती तयार, जमवतो कसं काय. काल बाबांनी हाईटच केली. मला म्हणतात तुला तिच्याशी लग्न करायचं आहे, ठीक आहे कर, माझी काय हरकत नाही. पण काय? पण जेव्हा ती 50 वर्षाची होईल तेव्हा ती कशी दिसेल याची जरा नीट कल्पना कर. मग तू काय म्हणालास? छान दिसेल.
विषय बंद. अभि, मग तू का नाही पाहिलीस स्वतःसाठी एखादी महाराष्ट्रीयन मुलगी? असं काही नसतं. आम्हा हिंदूंना आहे ना फक्त कारणं हवी असतात. म्हणजे बघ, तू मुस्लिम किंवा ख्रिस्ती असतीस ना तर म्हणाले असते मुलगी निदान हिंदू तरी बघायची. आता हिंदू पण विदर्भातली किंवा खानदेशातील असेल तर निदान कोकणातली तरी बघायची. कोकणातली पण तिथली असेल तर मग निदान जातीतली तरी बघायची. जातीतली असली तर मग रत्नागिरीत नव्हत्या, सिंधुदुर्गात कशाला घुसलास? आणि रत्नागिरीतली पाहिली तर मग ती मात्र पंचक्रोशीतली हवी. मुली बघण्याचा कार्यक्रम संपला असेल तर आपण घरी जायचं का? हो, चल निघूया. चल. हॅलो, हां, हो निघालोय ना. हो ऑन द वेच आहे. हो मी पोचल्यावर फोन करतो. येस. थुंकलास कशाला? हा, अरे थुंकलास कशाला? रस्ता काय तुझ्या बापाचा आहे? नाही, माझा आहे. आणि हा रस्ताच नाही, हा महाराष्ट्र माझा आहे. पुन्हा असं करताना दिसलास जीभ काढून हातात देईन. चाल. अरे रस्त्यावर थुंकला म्हणून काय झालं? ही कोण आहे? आई. थुंक तिच्यावर. काय? तिच्यावर थुंक. नाही ना थुंकू शकत स्वतःच्या आईवर? मग माझ्या आईवर थुंकण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? नमस्कार, मी प्रसाद जोशी. मर्मभेद या कार्यक्रमात ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करतोय केंद्रीय पेट्रोलियम मंत्री श्री अय्यंगार यांच्या मुंबई भेटीबद्दल झालेल्या वादंगाबाबत. त्यांनी सावरकरांचा जो अपमान केला त्याबद्दल स्वराज्य पक्ष त्यांना काळे झेंडे दाखवणार आहे. यावरच आज आपण चर्चा करतोय. निषेधाचे झेंडे, अय्यंगारांचे वांदे. हे माझं शेवटचं सत्र आहे. कम्युनिस्ट नेत्यांचं या घटनेबद्दल काय मत आहे? मला वाटतंय त्यांच्या मनात जे होतं ते त्यांनी म्हटलेलं आहे आणि आपल्या घटनेने आपणास व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्या अधिकाराप्रमाणे त्यांनी म्हटलेलं आहे. स्वराज्य पक्षाचं याबद्दल काय म्हणणं आहे? आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे. आमच्या राष्ट्रपुरुषांचा अपमान आम्ही कदापिही सहन करणार नाही आणि म्हणूनच या अय्यंगारला त्यांच्या सभेच्या ठिकाणी निषेधाचे काळे झेंडे दाखवणार म्हणजे दाखवणारच. स्वराज्य पक्ष आपल्या निर्णयावर एकदम ठाम आहे. सत्ताधारी पक्षाची याबद्दल काय प्रतिक्रिया आहे?
नाही, मला हेच म्हणायचं, श्री अय्यंगार हे अशा हेतूने काही म्हणाले नव्हते. त्यांचा हेतू शुद्ध होता. मीडियाने उपन्यास केला त्यांच्या बोलण्याचा, आणि 2 महिने उलटून गेलेत या गोष्टीला. लोकही विसरलेत. स्वराज्य पक्ष गडेमोडदेव करून राजकारण करू पाहताय, बस. सावरकर गडे मुडदे आहेत का? अरे राजकारण्यांची भाषा आहे ती. त्यांना काय माहिती सावरकर कोण होते, कसे होते. मग ज्यांना काही माहितीच नाहीये त्यांनी बोलावंच कशाला ना सावरकरांबद्दल. तो अतिरेकी म्हणाला, हे गडे मुडदे म्हणताय. अशिक्षित किंवा अर्धशिक्षित, म्हणजे खरं तर अशिक्षितच, अशा माणसांची राजकारणात भरती झाली की हे असंच व्हायचं. मास्टर इन फिलॉसॉफी आहे तो अय्यंगार. हं? मास्टर इन फिलॉसॉफी. शिक्षणानं माणूस प्रगल्भ होतो असं वाटतं का रे तुला? हे काहीही चालून घ्यायची सवयच मोडायला हवी आपण. सावरकरांबद्दल बोलतो म्हणजे काय? वरून मराठी माणसाच्या जखमेवरती मीठ चोळायला मुंबईत येतोय. सरकारच कच खाऊय, त्याला काय करणार? अरे सरकार काय करणार असतं, ते याची काय गरजच नसती. अरे महाराष्ट्राच्या सहिष्णुतेचा गैरफायदा घेतोय, बाकी काही नाही. अरे समजूतदारपणा म्हणजे काही असतं की नाही? सहिष्णुता, समजूतदारपणा, सुसंस्कृतपणा, अरे या सगळ्या बेगडी शब्दांच्या बुरख्यात लपतोय आपण, दुसरं काही नाही. हॅलो, हां बोल प्रल्हाद. चल रे. चल रे. अरे नाही, ते अय्यंगारचं प्रकरण झालंय ना, हां त्याबद्दलच डिस्कस करत होतो. भाई डोकं जाम तापलंय. देशभक्तीचं गाणं लाव ना. क्या? अरे देशभक्तीपर गीत आहेत का? भक्तिगीत? अरे 15 अगस्त का सीडी है क्या? पेन ड्राइव है साहब, निकाल दिया वो गाना. अभी नया गाना डाला है, वो गाना हम 26 जनवरी को डाल के लेगा. कोण लागून गेलाय सावरकरांना अतिरेकी म्हणणारा? जोड्याने मारला पाहिजेच. अरे सोमवारी मुंबईत येतील ना, तेव्हा त्यांना चपलीने झोडूया. जोड्यानं म्हणजे चपलेनं. मला असं वाटतं त्याचं तोंड काळं करायचं, काळं फासून. मी तर म्हणतो गाडवावरून ढिंड काढली पाहिजे त्या नालाकाची. हो हो, म्हणजे कसं दिसेल ना, तोंडाला काळा फासलेलं, गाढवावर बसल्या आणि अख्ख्या मुंबई दिंड निघाली आहे. असले लेचे पेचे उपाय तुम्हीच करा. आपण सरळ गोळ्या छाडणार त्याला. काय अभिसाहेब, तुम्ही म्हणजे तुमची काय प्रतिक्रिया या गोष्टीवर? नाही, हे सगळं ठीक आहे, पण हे सगळं करणार कोण? कोण मरायला करतंय? आपलं आपण म्हणायचं. हो म्हटलं, पण कृतीचं काय? अरे कृतीचं काय म्हणजे? हे सारं आपण कसं करणार ना? का? अरे हे आपलं काम नाहीये. मग कोणाचं आहे? पॉलिटिशियन्सचं. हो. अरे महाराष्ट्राच्या खासदारांनी, आमदारांनी याविरुद्ध आवाज उठवायलाच हवा. आणि आपण काय करायचं? तुझ्या मते आपण काय करायचं? प्रतिक्रिया द्यायची. ती कशी? त्याच्या गळ्यात चपलांचा हार घालून. काय? वेडा झालायस? नाही, शुद्धीवर आलोय. येस, चपलांचा हार. मी घालणार त्याच्या गळ्यात चपलांचा हार. हां हॅलो, आज संध्याकाळी सगळ्यांना बोलव. अर्जंट मीटिंग आहे. बाय. एक नवीन कार्यक्रम घ्यायचं ठरलंय. कोणाचं ठरलंय? माझं ठरलंय, आणि आपल्याला तो कार्यक्रम घ्यायचाच आहे. अरे पण माझ्या मते आपल्या पूर्ण वर्षाचे कार्यक्रम ठरलेले आहेत, त्यामुळे नवीन काही यंदा शक्य नाही. कार्यक्रम इन्स्टंट आहे बॉस. काय?
2 महिन्यांपूर्वी पेट्रोलियम मंत्री अय्यंगार यांनी सावरकरांचा अपमान केला होता आणि आपण सर्वांच्या प्रतिक्रिया त्यावर आल्या होत्या. येस, आपल्या फेसबुक अपडेट्सना सर्वात जास्त लाईक्स आल्या होत्या तेव्हा. तो मुंबईत येतोय. येस, वी हॅव टू ॲक्टिवेट. ओके. अमोल, शहरांमध्ये 20 तरी मोठे बॅनर्स लागायला हवेत. हां, ओके. आणि स्मिता, तो येईपर्यंत रोज फेसबुक अपडेट व्हायला हवं. रोज नवीन बॅनर. येस, या विषयावर जास्तीत जास्त लाईक्स मिळायला हवेत आपल्याला. आपण हा कार्यक्रम करतो. हे सगळं करायचंच, पण जेव्हा तो मुंबईत येईल तेव्हा त्याला चप्पलांचा हार घालायचा. हो. अरे वेडा झालास का तू? बरं, हे करणार कोण? मी. तू? अरे हे बघ, मला समजावण्याचा प्रयत्न करू नका. माझं ठरलंय. यू जस्ट टेल मी, तुम्ही माझ्याबरोबर आहात की नाही? सॉरी, मला वाटतं की हे कृत्य करण्या इतपत आपण मोठे नाही आहोत. देन ग्रो अप गाईज. फेसबुक आणि होर्डिंगच्या पलीकडे जाऊन सुद्धा काहीतरी करायला हवं. एनिवेज, टुडे आय एम गोइंग टू अपडेट माय स्टेटस. अभि? अरे अभि, अरे असं काय वागतोयस तू? का रे, वेळ लागलाय का तुला? सावरकर हा विषय चर्चा करण्यापुरतं ठीक आहे ना, पण हे काय बोलतच? आधी हे खूल डोक्यातनं काढून टाक. कसं म्हणजे? नाही म्हणजे लहानपणापासून आत्तापर्यंत तुम्ही जे भरवलंय ते असं इथे बसून एका क्षणात कसं काढून टाकू बाबा? अभिमान, तू प्रगल्भ झालायस, मॅच्युअर झालायस, आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे. पण तू जे काही करायचं म्हणतोयस ना, ते प्रॅक्टिकली कठीण आहे, जवळपास अशक्य आहे. केवळ शक्यतेच्या पातळ्यांवरच्याच गोष्टी करायच्या का आपण? अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अनाशा, हे फक्त कवितेपुरतच. तुझा प्रॉब्लेम तुला माहिती का काय आहे? तू सदैव इतिहासात रमतोस. इतिहासात. आमचा इतिहासच इतका रमणीय आहे, पण सावरकरांचा अपमान झालाय हा इतिहास नाहीये. अरे पण माझा प्रश्न असा आहे की तूच का? कारण कोणीतरी हे करायला हवं म्हणून. अरे अभि, तुझं लग्न व्हायचंय रे अजून. सावरकरांनी नव्हते केले असे विचार. त्यांचं लग्न झालं होतं, तेवढं तरी कर तू. तुझं एकदा लग्न झालं ना की तू आणि तुझी बायको दोघांनी मिळून वाटेल तो धिंगाणा घाला. काय हो? प्रॅक्टिकली त्या मंत्र्याला चपलांचा हार घालून प्रश्न मिटेल असं मला अजिबात वाटत नाही. इनफॅक्ट या गोष्टीचे दूरगामी परिणाम तुला भोगावे लागतील. तुला अटक होईल, तुला तुझी असलेली नोकरी गमवावी लागेल, तुझं लग्न ठरण्यामध्ये अडचणी निर्माण होतील आणि तुला नवी नोकरी मिळणारही नाही. तेव्हा काय करणार आहेस तू? बाबा, मी परिणामांचा नाही प्रतिक्रियेचा विचार करतोय आणि माझी प्रतिक्रिया ठरलीये. आजोबा, मला स्टेटस अपडेट करायचंय आणि आज मी एक नवीन ब्लॉग लिहितोय. आय एम ईगर टू रीड. लिंक पोस्ट करतो. ओके. या आनंद मराठे, या मैदानात या. बोला. किती कमवतोस? हा, किती कमावतो म्हणजे? म्हणजे जगण्यापुरतं कमवतोस ना? हा, मग त्याच्यामध्ये त्याला सुद्धा पोसू शकतोस तू. तुमच्या या अशा संस्कारांमुळे तो माथे फिरून सारखे विचार करतोय. मग हे संस्कार तुझ्यावर सुद्धा केले होते, पण तू कमाईखोर निघालास आणि तो बंडखोर. बंडखोर हा जन्माला यावा लागतो. तुम्ही दोघं त्याला मदत करू शकत नसाल तर त्याला निदान अडवू तरी नका. कळलं? व्हॉट अबाउट सावरकर? काय अजून ताप उतरला नाही वाटतं? सावरकर हा सहजासहजी उतरणारा ताप नाही. म्हणजे तुझ्या डोक्यात अजून सावरकरच आहेत का? सावरकर डोक्यातून जातीलच कसे? अरे चटका डागणी बसत नाही का मनाला? असं पोटातून खवळत नाही का? पेटत नाही का? अरे हेच जर भगतसिंगांबद्दल कोणी बोललं असतं ना तर आज पंजाब पेटून उठला असता. सुभाष बाबूंबद्दल कोणी म्हटलं असतं ना तर अवघा बंगाली चेतला असता. पण आपल्याकडे सगळे नामर्द. हो, गांडुळाची पैदास. थोडं थंड 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 आणि शंड. दिल्लीचे तख्त राखणारे आज दिल्लीची उजरेगिरी करताना दिसत आहेत. त्याच्यातच धन्यता मानतायत.
चंद्रकांत भावे सर बोलावतायत. जा, दिल्लीकरांचं बोलावणं आलंय. सर, भावे सरांनी बोलावलंय आपल्याला. ओके. आज काय खरं नाही याचं. येस सर. या प्लीज कम इन. सिट. हो. तुमचा ब्लॉग वाचला. छान लिहिता तुम्ही. सॉरी सर, पण मी ते छान वाटावं म्हणून नाही लिहिलंय. पोटतिडकीने लिहिलंय. पोटतिडीक म्हणजे काय हे नेमकं माहीत नसल्यामुळे लिहिलंय. हे सगळं लिहिण्यापुरतं किंवा वाद घालण्यापुरतं ठीक आहे, पण आपण एका कंपनीत जॉब करतो आहोत. आपली कंपनी आहे आणि म्हणून आपण आहोत. महिनाभर जॉबलेस राहिलात ना, तेव्हा हे सगळं विसरून जा. हे सावरकर बिवरकर, तेव्हा बहुतेक वेळही निघून गेलेली असेल. मी ही वेळच साधतोय सर. नाही, काय म्हणायचंय काय तुम्हाला? नथिंग. व्हॉट नथिंग? तुम्हाला कल्पना नाहीये. तुमचं हे प्रकरण अमेरिकेपर्यंत जाऊ शकतं. याचे पडसाद तिथे उमटू शकतात. आपल्या कंपनीचा एक एम्प्लॉई एक क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करतोय, दॅट टू अगेन्स्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. संबंध काय सरकारचा या? त्या नालायकाला मी चपलेचा हार घालतो आणि सरकारने ते त्याचं वैयक्तिक मत असल्याचं जाहीर केलंय ऑलरेडी. व्हाईट हाऊस आपल्या कंपनीला क्वेश्चन करू शकतं. हो, दॅट्स अ ग्रेट थिंग. नाही म्हणजे मी विचार करताना हा विचार केलाच नव्हता. माझ्या नालायक नेत्याला मी चपलेचा हार घालणार याचे परिणाम एवढे दूरगामी अमेरिकेपर्यंत होऊ शकतात. वाव. फॅन्टसी वाटते का? आपण एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करतो आहोत. ती अमेरिकन कंपनी आहे. तुमच्या या अशा वागण्यामुळे कंपनीच्या रेप्युटेशनला बाधा येऊ शकते. सर, जरा अतिशयोक्ती होती. असं काहीही होणार नाहीये. आणि मुळात हा विषय तितका गंभीर नाहीये जितका तुम्ही समजताय. तुम्ही क्राईम करताय हे गंभीर नाहीये. मी माझी प्रतिक्रिया देतोय, दॅट्स इट. प्रतिक्रिया दिल्यानंतर काय होईल? नोकरी जाईल तुमची. आणि ह्या देशात तुम्हाला कुणीही दुसरी नोकरी देऊ शकणार नाही. पोटापाण्याचं काय कराल तेव्हा? आमच्यावर सुद्धा तुमच्या या भानगडीमुळे अरिष्ट येऊ शकतं. का? कशासाठी कंपनीला हे सगळं सफर करायला लावता तुम्ही? याचा विचार तुम्ही करा. आपणही करा. दर महिन्याला जो गलेलठ्ठ पगार घेऊन तुम्ही घरी जाता ना, तो पगार अमेरिका देते. अमेरिका पोचतीये तुम्हाला. आपण सगळे अमेरिकेचं मीठ खातो आहोत. अमेरिका प्रेमाने आंधळे झालाय सर तुम्ही. माझ्या देशातले रिसोर्सेस, माझ्या देशातले टॅलेंट वापरून माझ्याच देशातला रेव्हेन्यू अमेरिका घेऊन जाते. मिस्टर भावे, आपण अमेरिकेला कमवून देतोय, पोचतोय त्यांना आपण. मी माझ्या देशाचंच मीठ खातोय. जास्त शहाणपणा करा तर उद्या नाक घासत फिरावं लागेल याच विदेशी कंपनीच्या मागे. हे बघा, तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात, म्हणून तुम्हाला मी एक चान्स देतो. फॉरगेट ऑल दीज थिंग्स अँड गेट बॅक टू युअर वर्क. What should I forget, sir? डू यू वॉन्ट दिस जॉब और यू वॉन्ट दॅट ब्लडी चपलांचं प्रकरण? सावरकर. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम् अवाप्स्यसि. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम् अवाप्स्यसि. सर काय रे? सर, सॉरी, तुम्ही टेन्शनमध्ये आहात, पण तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती. बोल ना. माझ्या भावाला तुम्हाला भेटायचंय. ठीक आहे ना, भेटू केव्हा तरी. नाही सर, आताच भेटायचंय तुम्हाला. चंद्रकांत, तू पण ना. बरं, कुठे जायचंय? तो काय बसलाय त्या कट्ट्यावर, या ना. बरं चल.
माझा भाऊ सूर्यकांत. हाय, वंदे मातरम साहेब. वंदे मातरम. चंद्रकांत, सूर्यकांत. आमचे वडील शिवाजी महाराजांचे भक्त ना. मुलं शिवाजी नाही होणार, निदान चंद्रकांत सूर्यकांत तरी. भालजींच्या स्टुडिओत ते स्पॉट बॉय म्हणून कामाला होते. ते पाहायचे आणि सांगायचे त्यांचे किस्से, त्यांचा डौल, त्यांचा रुबाब. ते आले की वाटायचं साक्षात महाराजच अवतरले जणू, असंच वाटायचं. हां, बोल सूर्यकांत. साहेब तुमच्याबरोबर यायचंय साहेब. म्हणजे म्हणजे तुम्ही जे पाऊल उचललंय ना त्यात तुम्हाला सोबत करायचे साहेब. सर, आमचं सगळं कुटुंब तुमच्या सोबत आहे. थँक्स, पण काम सोपं नाहीये. एक आवाज द्या. हा सूर्यकांत पवार तुमच्यासाठी प्राणपणाला लावेल. सुनीती. आणि हा सूर्यकांत, चंद्रकांतचा भाऊ. वंदे मातरम. वंदे मातरम. एक्सक्यूज मी सर, येस. हु इज सावरकर? मूर्ख आहे लेखाच. मूर्ख नाही, अति शहाणा आहे. नाहीतर काय, अजून 2 ग्लास. आपलं काम आहे काय. ए, आता परत काय झालं? काही नाही रे, आमच्या ऑफिस मधला एक मित्र आहे अभिमान मराठी म्हणून. तो म्हणतोय की त्या अयंगारला चपलेचा हार घालायचा म्हणून. अरे काय खायची गोष्ट आहे का? किती सिक्युरिटी असते, तो तिथपर्यंत पोहोचूही शकणार नाही. मग अरे असला चोपतील ना. काही शक्य नाही भाई. मी सांगतो ना, तो त्याचं पाऊल मागे घेणार. नाही घेणार. जिद्दी आहे साला. आज नोकरीवर लाथ मारली त्याने ह्या प्रकरणावरून. बॅकिंग असेल, कुठल्या तरी पॉलिटिकल पार्टीचा सपोर्ट असेल. स्टंट आहे बाई सगळा. त्याला काय रे, बडाय बाबाची औलाद आहे. 2 महिने घरी बसला तरी त्याला काही फरक पडत नाही. छत्रपतींची औलाद आहे भाई. आपला फुल सपोर्ट आहे त्याला. जाणार नाही. नोकरी बाई सोडली त्यांनी. छायला मंत्री असला म्हणून काय झालं? काय पण बोलले काय सावरकरांबद्दल? अख्ख्या ऑल इंडियानं जोड्यानं आणलं पाहिजे त्या अयंगाराला. मातीचा गुण घेऊन देशाचे ऋण फेडायला. महाराष्ट्राचा अभिमान अजून जिवंत आहे. तो केंद्रीय मंत्री नाही का? अय्यंगार ग. चपलेचा हार घालणार त्याला मुंबईत आल्यावर. सावरकरांना अतिरेकी म्हणाला तो. अरे पट्ट्या, मुंबईत विभाग आहे ती म्हणा की. अभिमान जो भी करायला सही करायला. मुंबईत आल्यावर. मातीचा गुण घेऊन देशाचे ऋण फेडायला. एवढं बोलायलाही हिंमत नाही. देश म्हणून पण काही भावना आहेत ना. जबरदस्त करतोय हा. आपण लावणार उद्या अभिनंदनाचं होर्डिंग. बेटिंग. काय? जो जिंकेल तो होर्डिंग लावेल. ये हे काय? वेनसडे. आजोबा, मी चपलांचा हार घालणार आहे, बॉम्ब ठेवणार नाहीये. अरे वेड्या, बॉम्बच ठेवलायस तू. बस 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 बस. तुझ्या बॉम्बमुळे किती लोकांचे बळी घेतलेस बघायचे तुला. हे बघ, 28,000 लाईक्स झाल्यात तुला. 12,000 लोकांनी कॉमेंट्स केल्यात तुझ्या ब्लॉग वरती. यू आर रॉकिंग बडे. आणि माझी नोकरी सुद्धा गेली. दॅट्स फाईन. नोकरी गेली यात कसलं आलंय फाईन? अरे वेड्या, सावरकरांमुळे नोकरी जाणारा भारत देशामधला तू दुसरा माणूस आहेस. म्हणजे पहिलं कोण आहे? हृदयनाथ मंगेशकर. हृदयनाथ मंगेशकरांनी सावरकरांच्या गीताला चाल लावली, त्याचं गाणं बनवलं, म्हणून आकाशवाणी केंद्राने त्यांना नोकरीवरनं काढून टाकलं. काय? त्यांची नोकरी गेली. मंगेशकरांची नोकरी गाण्यामुळे गेली, तुझी ब्लॉगमुळे गेली. बस. यू आर रॉकिंग. आजोबा, खरंच प्रकरण एवढं सिरियस आहे का? मी फक्त म्हटलं की मी त्या नालायकाला चपलांचा हार घालतो तर केवढा हा गजब. उद्या जेव्हा मी खरंच असं करेन तेव्हा काय होईल? भूकंप होईल. आणि मेन म्हणजे माझ्या देशातल्या एका नालायक राजकारणाला मी चपलांचा हार घालेन, नाहीतर गोळ्या घालेन. अमेरिकेला काय करायचंय? अरे वेडा आहेस काय तू? अमेरिकेला असल्या गोष्टी आवडत नाहीत. त्यांना जगावरती राज्य करायचं असतं. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये त्यांना फक्त गुलाम, मेंधी माणसं हवेत. तुझ्यासारखे देशभक्त नकोयत, त्यांना आवडत नाहीत. एक चपलेचा हार घालून मी असं कुठलं देशभक्तीचं घोडं मारणार आहे?
घोडं मारणार नाहीयेस, हजारो घोडी उधळवणार आहेस. तुझ्या या कृत्यामुळे हजारो देशभक्तांचे खूर या भारतभूमीमध्ये उधळणार आहे आणि तेच त्यांना नको आहे. फक्त 1 महिना भारतीयांनी जर परकीय माल वापरायचा नाही असं ठरवलं ना, तर अमेरिकेबरोबर सगळे युरोपियन देश आपल्या पायाशी लोटांगण घालतील. पण जे राज्य करतायत त्यांना याचं काय रे. आज नवीन ब्लॉग. इट्स ऑल अबाउट सावरकर. हां शेलार मामा. अभिषेक ऑफिसमध्ये या लवकर. बरं येतो. हां सूर्या. समजतंय ना तुला रे. हा मामा या अभिषेक या. बस ना. अरे बस. मामा हा सूर्यकांत पवार सिद्धार्थनगरचा छोकरा आहे, माहिती आहे. वंदे मातरम साहेब. आज सकाळ सकाळ बोलवलं. लई फेमस झाले तुम्ही अभिषेक. फेमस कसलं मामा. अरे पोरासोरांच्या मोबाईलवरती यायला लागले, सोशल साईट मधून. आजकाल काय कुणी काही पाठवतं. हा त्याच म्हणा. त्यात काय इमेज टाकायची, मॅटर टाकायचं आणि पाठवून द्यायचं. काय त्यात काय. हा कोण पण करतं ते. आपले कार्यकर्ते निषेधाचे झेंडे दाखवणार आहेत, माहिती आहे ना. हो माहिती आहे. ते तुझं चपलांचं हारबीर ते ठीक आहे सगळं, पण आपले 1000 कार्यकर्ते निषेधाचे झेंडे दाखवणार आहेत. मी एकटा 12 बसेस घेऊन जाणार आहे. हा एकटा, 1 मॅन शो, फुल शोशा. शोषा. हा मग हा काय करतो मग. नाही मी शोषा नाही करत आहे. नाही तुला जमणार पण नाही. त्याकरता मागं संघटना लागते, कार्यकर्त्यांचं बळ लागतं, त्याशिवाय काय जमणार. मामा काय करायचं म्हणताय. युवा संघटनेचा अध्यक्ष हो, पार्टीचा फुल सपोर्ट. पार्टीच्या बॅनर खालीच घेऊन इव्हेंट. हा मग इव्हेंट. नाही आणि मला राजकारणात नाही यायचंय मामा. मग काय करायचंय. मला सावरकरांच्या अपमानाचा बदला घ्यायचा इतकंच. घे ना मग, घे की बदला. कोण नाही म्हणतंय. तू एकटा कशाला, आपण मिळून घेऊ ना बदला. ए बाजूला बघ. अरे आपलं काय प्रेम नाही की काय सावरकरांवर. बघ ठीक आहे, करूया एकत्र काम. बोललो होतो ना डन होणार म्हणून. मग करूया. तुम्ही 1 2 3 4 5 6 ओके. तुम्हा 6 जणांना मिळून मी 4 प्रश्न विचारतो. अरे एवढंच ना. बिंदास. सावरकरांचं पूर्ण नाव. स्वतंत्र वीर सावरकर. मग पहिल्याच प्रश्नाला क्लीन बोर्ड. हा? येतो मामा. आणि हा मामा, मागे फोटोवर खाली नाव लिहिलंय, तेवढं वाचून घ्या आणि पाठ करा. पुढच्या वेळेस बरं पडेल तुम्हाला.
वाचलो ना. मला माझ्या बळावर लढू द्या आणि हा माझा निश्चय आहे. आमचा इव्हेंट हायजॅक करून. हायजॅक? इतकी वर्ष महाराजांना तुम्ही हायजॅक करून ठेवलंय त्याचं काय? याचा आणि सावरकरांचा संबंध काय? मातीचा, महाराष्ट्राच्या मातीचा. या मातीत जन्मलेल्या प्रत्येकाचा संबंध आहे सावरकरांशी. जितका तुमचा आहे ना तितकाच याचाही आहे, किंबहुना जास्त. कारण तुम्ही त्यांचा इव्हेंट करायला निघालाय 2 तासांचा आणि हा आयुष्य द्यायला तयार सावरकरांसाठी. ते नाव पाठ करा रे. अरे कधी येणार आहे हा? अहो गरमागरम मस्त वडे केले, जरा टेस्ट करून बघा ना. बघू. हा. अगं अर्चू, तुझ्या बटाटा वड्यामध्ये बटाटा कमी आणि मीठच जास्त आहे. धंदा बुडवणार बहुतेक. तुम्ही म्हणजे ना भाऊजी, तुम्ही टेस्ट करून बघा. हो. हा. काय रे असं आहे? असंच पाहिजे तुला. हा बघाला तुझा मिक्स बटाटा. काढते. चहा ठेव. नमस्कार. नमस्कार. मी अभिमान मराठे. हा सूर्यकांत पवार. पवार? चला आवर लवकर. वंदे मातरम सर. छान आहे. असे सर्व समाजाचे लोक एकत्र यायला हवेत राष्ट्रकार्यासाठी. साहेब, अशी राष्ट्रकार्य दलित वस्तींमध्ये सुद्धा घडत असतात. तेव्हा अदनामधनं इथे पण येत चला. नाही म्हणजे राष्ट्रकार्य अधिक जोमाने होईल. नक्कीच. छान आहे. बरं, आम्ही इथे याचं कारण तुला कळलं असेलच. तुझी घोषणा आता राष्ट्रीय झाली आहे. तेव्हा वरून आदेश आहेत तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे. आपल्या कार्यात काही कमी पडता कामा नये. हो, पण मी तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी नाहीये आणि व्हायची इच्छा पण नाहीये. छान आहे, छान आहे. अरे पण बाळा, माझा तसा आग्रही नाही आहे. हे बघ, पक्ष कोणताही असो, राष्ट्रकार्य होणं महत्वाचं आहे. हा, तुला या कार्यात कार्यकर्ते लागतील. आमचे कार्यकर्ते आहेत तुझ्यासोबत. देशासाठी, देश कार्यासाठी ते येतील पक्षाचे झेंडे न घेता. ते कसं शक्य आहे? अहो हा? चहा. या चहा घ्या. नाही, सकाळी एकदाच. देशकार्य कसंही शक्य. अरे बाळा, पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते, तेव्हा कोणतेही कार्य करताना ते झेंडे घ्यायला कसे विसरतील? त्यामुळे ते शक्य होणार नाही. मग आम्ही करून दाखवतो ना. शक्य. आपलं कार्य करण्यासाठी आपले लोक हवेत, हो ना? आपले लोक. आलं जातील. आपलं कार्य म्हणजे तुम्ही लोक ना पक्षाच्या संघटनेच्या नावावर मॅचेस खेळता. मॅचेस बहुरंगी सांग. वाटून घेतले तुम्ही सर्वांना आपापल्या परीनं आणि आपल्या सोयीनं. ते कधी तुमच्या टीम मध्ये येणार नाही आणि तुम्ही त्यांच्या टीम मध्ये जायचं. पुढे मागे राजकारणात जायचा विचार झालाच तर आमचा पक्ष आहे. वंदे मातरम. सॉरी यार, त्या दिवशी बोलता नाही आला. खूप घाईत होतो. इट्स ओके. कल का ब्लॉग देखा. अब आगे अभी रुक नहीं सकते. जानता हूं. मात्र हे करायचं हे नक्की आहे. कॉफी. हो. अभिमान मराठे या तरुणाने केलेल्या विधानाने आज राजधानीत खळबळ उडाली आहे. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज राजधानीत अभिमान विरुद्ध निदर्शने केली आहेत. घर से फोन आया था, मणिपुर से. त्यांना कळलं.
फेसबुक पे अपडेट्स देखी। राधिका को मैंने सब बता दिया है। अब आगे सिर्फ मुझे क्या करना है वो बताओ। प्लॅन आउट करावं लागेल, ऍक्शन प्लॅन करावं लागेल. ओके, हे बघ, सध्या 3 जण आहोत टीम मध्ये. मीही आहे. येस, ऑफकोर्स. थँक्स. लेट मी थिंक टुडे. आपण 3 उद्या भेटू. हे बघ सुनते, ऐक, तू सभागृहाची नीट रेकी करून येशील. हां, त्या प्रेक्षकांचे एंट्री एक्झिट्स किंवा प्रमुख पाहुण्यांचा व्यासपीठावर जायचा मार्ग किंवा त्यांचा बाहेर पडण्याचा मार्ग, VIP रूम्स किंवा इव्हन टॉयलेट सुद्धा, या सगळ्याची नीट रेकी करून ये. ओके. आणि सूर्या, तू कसं आहे, अयंगारला एअरपोर्टवर गाठणं खूप कठीण जाणार. सो एअरपोर्टवरून तो उतरणार असलेलं हॉटेल, हां, या रूटवरचे सगळे सिग्नल्स हे नीट बघून ठेवशील. ओके ओके बॉस. नाईस जॉब बडीज. थँक्यू. पण फार हुरळून जाऊन चालणार नाही आपल्याला. त्या बकऱ्याला एअरपोर्टवर गाठणं मुश्किल जाणार आहे. रस्त्यावर ट्रॅफिक असणार आणि पोलिसांची सिक्युरिटी व्हॅन्स असतीलच पुढे मागे. मी तर म्हणतो बकऱ्याला सभागृहातच सुऱ्याखाली घेऊया. सगळ्या पब्लिक समोर यथोचित सत्कार करूया साल्याचा. सभागृहातच गाठूया त्याला. लेट्स डू इट. वंदे मातरम. नमस्कार, मी हेड कॉन्स्टेबल संदीप थोटे, अंधेरी पोलीस स्टेशन. अरे वा, पोलीस डिपार्टमेंट एकदम तत्पर झालेलं दिसतंय. हे अभिमान मराठ्यांचंच घर आहे ना? हो, हे मराठ्यांच्याच अभिमानाचं घर आहे. तुमच्यासाठी खूप महत्वाचा निरोप घेऊन आलोय. हां आजोबा. हा अभि, पटकन घरी ये. हां येतो. अभिमान, तुझ्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय. घरावरती तुळशीपत्र ठेवायची वेळ आली. यशस्वी हो. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. डफावर दुमदुमणारी थाप हवी आणि पॅन्थरची झेप हवी. महाराष्ट्राचा सुपुत्र असा असावा. कार्य असं करा की महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटायला हवा. होय बाबा. आज तयारी करताय, मोहीम फत्ते व्हायलाच हवी. अरे हे काय? अगं हो, मी काय युद्धावर नाही चाललोय. युद्धावर जाऊ शकत नाही म्हणूनच आमची हाऊस भागवून घेतोय. वा. घ्या. या मुलीच्या रूपात साक्षात हिमालय सह्याद्रीला आशीर्वाद द्यायला आलाय. ध्यानात ठेवा, या आरतीची ओवाळणी अजून बाकी आहे. होय पिताश्री, आता आशीर्वाद आणा. अरे अरे, नमस्कार करूया. हो.
बाबा नमस्कार करतो. अरे कुठे चाललोय आपण? दापोलीला, आमच्या गावी. कोकणात? सूर्या, अरे पण तुझ्या धंद्याचं काय? मी सांभाळीन ना. एवढं काय त्यात? का हो? का हो, जरा वड्यात मीठ सांभाळून. हा आई, हा? तू जरा लक्ष दे. नाही, नको नको, हा? तू अजिबात लक्ष देऊ नकोस, नाहीतर तुम्ही दोघी भांडत बसाल आणि गिराईक जाईल निघून. आपा, हा? तुम्ही जरा लक्ष द्या. बरं. नको, तुम्ही तर अजिबात नको. का? नाही, गिराईक वडा मागेल, तुम्ही पोवाडा द्याल. का हो? आओ, येईपर्यंत धंदा जिवंत ठेवा. हा? अभि, धंदा बहुतेक बुडतोय वाटतं. अरे बाबा, सकाळी तयारी करून निघत जाईन मी. वा रे माझ्या भावा, आता माझ्या जीवात जीवाला. त्या चमचमली सौदामिनी जणू त्याच्या म्यानातून, धूळ उडाली गगनी भिडली रस्त्या रस्त्यातून. होऊन आरूढ विजय रथावर वाऱ्यासवे निघाला, रणचंड रुद्र अवतार घेऊन शूर शिवाजी आला. खणानती आणि रक्त चाटती तलवारीच्या पाती, माय भवानी अवतरली जणू रणात शिवबासाठी. गनिमान शिर आणि झुंज झुंजुनी चेतून उठला भाला, रणचंड रुद्र अवतार घेऊन शूर शिवाजी आला, शूर शिवाजी आला. आपण चुकीचं वळण घेतलंय. आपण बरोबरच चाललोय. अरे पण आपण दापोलीला जाणार होतो ना. आपण आता अलिबागला चाललो. का? अरे पोलिसांच्या भीतीने माझ्या घरातला कोणी पचकला असता तर. ओ भारी आहेस यार. म्हणजे काय, क्राईम पेट्रोल बघतो ना आपण. हा? आज क्राईम पेट्रोल पण देशाच्या कामी आलंय. बाय द वे, आपण कोणाकडे चाललोय? आपला तिकडे यार आहे, क्रांती कांबळे. ओ क्रांती, क्रांती. क्रांती. क्या बात. काय अचानक भेंट नजर केलीस दोस्ता? बस काय, काहीतरीच घे. इलाही खैर वो हमदम नई बेदात करते हैं, हम ये तोहमत लगाते हैं जो हम फरियाद करते हैं. बस काय. बाय द वे, ओळख करून देतो. हा माझा मित्र अभिमान मराठे. ओळख तुम्ही याला. तू कसं का ओळखतोस? सितम ऐसा नहीं देखा, जफा ऐसी नहीं देखी, वो चुप रहने को कहते हैं जो हम फरियाद करते हैं. अरे अख्खं भारतवर्ष ओळखते याला, पण तू याच्यासोबत आहेस हे माहित नव्हतं मला. आता हेही माहिती करून घे. आम्हा दोघांना खूप भूक लागली. हो म्हणजे काय. चलो फिर, चला चलो. चला. अभि, तुला सांगतो, 8 वर्षांपूर्वी भेटलो होतो साहित्य संमेलनात. विद्रोही. अरे हो, विद्रोही साहित्य संमेलन. तिथे एकमेकांना भेटलो, पण कधी परत तिकडे गेलो नाही. म्हणजे का? काय नाही रे, यांनीही विरोध करायचा आणि त्यांनी फक्त विरोधच करायचा. अरे कोणीतरी सामंजस्याची भाषा करायला हवी की नको? कुठून तरी ऐक्यासाठी हात पुढे यायला हवा ना. हा, काय नाही अभि, तुला सांगतो, आमच्या बापानं सगळ्यांसाठी सगळं काही केलं, अगदी व्यवस्थित. फक्त एक चुकीची गोष्ट केली, एक्झिट लवकर केले. आम्हाला सगळ्यांना जन्माला घातलं आणि 3ऱ्याच महिन्यात गेले. मग काय, आम्ही सगळे सैरभैर झालो, भांबावलो. ते अजूनही सावरलेलं नाही आहोत, अजूनही. अरे माझं उष्ट ते
ए छोटू जरा जरा आवाज वाढव जरा. अभिमान मराठे यांच्यावर देशद्रोहाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तो का? श्री अय्यंगार हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ आणि आदरणीय नेते आहेत आणि ते एक संसद सदस्य आहेत. एका संसद सदस्याबद्दल अशा प्रकारची घोषणाबाजी आणि अशी कृत्य करणं म्हणजे आम्ही समजतो हा संविधानावर हल्ला आहे, देशाच्या सार्वभौमतेवर हल्ला आहे. त्यामुळे अशी देशविघातक कृत्य करणाऱ्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. म्हणून आम्ही अभिमान मराठेवर हा देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. देशद्रोह म्हणे? आमच्या राष्ट्रपुरुषांचा अपमान झाला तेव्हा कुठे होता याचा देशद्रोह? त्यासाठी आधी देश कळायला हवा. तो आपल्याला कसा मिळाला ते कळायला हवं. अरे अरे आपल्या देशासाठी कित्येकांनी प्राणाचं बलिदान दिलं, घरादारावर पाणी सोडलंय, तुरुंगवास सोसला. देशद्रोह आणि देशप्रेम यातला फरक तरी कळतो का यांना? अरे यांना काय त्याचं त्यांचा देश यांचं स्वातंत्र्य कुठे कोणाच्या बलिदानामुळे मिळालंय का? त्यांच्यासाठी एक माणूस आला धोतर आणि पंचा नेसून खांद्यावर पोटली घेऊन आणि म्हणाला हे घ्या स्वातंत्र्य. आणि दुसऱ्या दिवशी झालो ना स्वतंत्र. इतकं सोपं आहे रे हे सगळं. स्वातंत्र्यवीरांनी घरादारावरून पाणी सोडलं आपल्यासाठी. त्यांनी सोसलेले हाल, केलेलं बलिदान, त्यांनी भोगलेला तुरुंगवास, यातना सगळं शून्य आहे यांच्या लेखी. सगळं शून्य आहे. झिरो, माती मोल आहे सगळं. माती मोल. भारत पाकिस्तान फाळणीला सहज हो म्हणणारे राष्ट्रनेता होतात आणि अखंड हिंदुस्थानची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी झटणारे स्वातंत्र्यवीर आयुष्यभर अवहेलना झेलत प्राणार्पण करतात. खरंच अवहेलना ही इतिहासाची शोकांतिका आहे आपल्या राष्ट्राची. त्या प्रत्येक अवहेलनेचा बदला घ्यायचा आहे. काय रे? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय चाललंय काय सकाळी सकाळी? पत्रव्यवहार बस. हो. कोणाला? अरे अनेक मित्र आहेत आपले जगभरात, म्हणजे भारताच्या कानाकोपऱ्यात देखील आहेत. सायन्स विज्ञानाने भलती सोय करून ठेवली आपली, नाही का? म्हणजे नेटवरती मित्र निवडायचे आणि मैत्री कायम करून टाकायची. खरंच टेक्नॉलॉजीने फार जवळ आलो आपण, नाही का? खरंय, माणसं जवळ आली आहेत पण मन दुरावले. त्याचं काय? अरे ती तेव्हा सुद्धा दुरावलेलीच होती. फक्त आता एकाच वेळी सोशली आपला अनेक मनांशी संबंध येतो, त्यामुळे जास्त मन दुरावले तसं वाटतं आपल्याला. जुळणाऱ्या मनांचं काय? काय नाही म्हणजे टेक्नॉलॉजीने मन जुळतातही. साहेबांचं जुळलं वाटतं. नाही, आमचं नजरेनेच जुळलंय. ऑफिसमध्ये ती, सॉरी होती, लेट मी करेक्ट, ती आहे, मी होतो. काय काय नाव काय तिचं? इन्फोटेक. तिचं तिचं नाही, सुनीती सिंग. हा सूर्या. सुनीती सिंग म्हणजे यूपी? नाही, मणिपूर. बर. वा, म्हणजे सावरकरांचं अखंड भारताचं स्वप्न पूर्ण करताय साहेब. मी एक
कॉल करतो. अरे प्लीज प्लीज प्लीज. एक मिनिट. नाही म्हणजे इथे नको. म्हणजे काय आम्ही दोघं इथं असताना कदाचित रेंजचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तिकडे पलीकडे जा ना. पलीकडे गेलास की कसं अथांग बोलता येईल. छान. ओके. आलोच. अभि. अरे बरं आलो. गेल्या 2 वर्षात 5व्यांदा कोकणात येतो आणि पहिल्यांदा तुझ्याशिवाय. अभि, तू समुद्रावर आलेस? हो. मी आहे ना तुझ्या शेजारी, निळ्याशार पाण्यात, नारळाच्या वनात. मला का दिसत नाहीस? डोळे बंद कर. कभी गहरे समंदर की गहराइयाँ. नेमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. क्रांत्या! काय क्रांत्या, पाहुणे आलेत तुझ्याकडे. कोण पाहुणे? अरे वा. बाबासाहेबांचा पोरगा खोटा बी बोलायला लागलाय. बाहेर काढ सगळ्यांना, नाहीतर तुझ्या सकटाक्कीच्या अख्खी बाग जाऊन टाकेन. शाळेची भाषा नंतर आधी बागेकडे नजर वर करून बघ. डोळे काढून हातात देईन. त्या देशद्रोहाला बाहेर काढ. तुमचा आमचा काय संबंध नाही. महाराष्ट्राचं मीठ खायचं आणि त्या दिल्लीचे गुण खायचे. अरे ज्या मातीत जन्मालो आपण, ज्या देशाचं मीठ खाल्लंय त्याचं कर्ज फेडल्याशिवाय मुक्ती नाही. येतं का भेजामध्ये? हा, ए, तो शहाणपणा आम्हाला नको शिकूस, नाहीतर आई बापासारखा जळून राख होशील गाड्या. तसं मी आधीच जळालोय त्यांच्या सोबतीने. ते शांत झाले आहेत पण मी थकतोय. आता नियतीने आयती संधी दिली मला राख व्हायची, ती सोडणार नाहीये मी. चला चला ना, मला चला. मी वाटच बघतोय राख व्हायची. चला. अरे हो ना राख, आम्ही कुठे नाही म्हणतो. अरे पण एका बामणासाठी का? मला हा लढा सावरकरांचा किंवा बाबासाहेबांचा नाहीच आहे. हा लढा अख्ख्या महाराष्ट्राचा आहे. तुमचा आमचा सगळ्यांचा आहे. उद्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही राष्ट्रपुरुषाबद्दल जीप काढताना त्या नेत्यानं पॅन्टीत व्हायला पाहिजे. भाऊ देशद्रोही. चल मागे हो. मागे हो. खबरदार पुन्हा देशद्रोही बोललास तर अख्खी हयात काढले मी रानामध्ये तुमच्या कृत्याची माफी मागायला त्या परमपित्याकडे. आता पुन्हा मला पाप करायला लावू नका. मागे फिरा, मागे फिरा. माझे प्राण गेले ना तरी यांच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही तुम्ही. लक्षात असू द्या. चला निघूया. कुत्र्याची औलाद असलेली झुंडी नाही येईल परत. चला 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 निघूया. सर फिदा करते हैं, कुर्बान जिगर करते हैं. पास जो कुछ है वो माता को नजर करते हैं. खाना वीरान देखिए कहाँ घर करते हैं. खुश रहे अहले वतन, अब हम तो सफर करते हैं.
क्रांती चल चल बस अभी बस चल. काय झालं होतं आई बाबांचं? हिशोब हिशोब चुकता झाला होता माझ्या प्रेमाचा. काय नाही, एक दिवस तिला घेऊन पळून गेलो. मला काय करतील फार फार तर मारून टाकतील ना. टाकू देत नाही, पण यावेळेला त्यांच्या विरोधाला जुमानायचंच नाही असं ठरवूनच टाकलं होतं मी. हं. अरे हीर होती ती माझी, सफेद, पाण्याखाली असलेल्या गोट्यासारखी चमकायची. पण मराठा होती 96 कुळी आणि मी जय भीम. गेलो गेलो दोघेही पळून गेलो तालुक्याला. लग्न करून टाकलं. हं. तिच्या घरी फोन करून कळवूनही टाकलं मी. त्याच रात्री त्यांच्या लोकांनी माझं अख्खं घर पेटवून दिलं. बाहेरून सगळी दारं बंद करून घेतली होती. आई बाबा दोघेही झोपले होते आतमध्ये. सगळे सगळे वाडीतले सगळे लोक नुसते बघत राहिले. कोणी गेलं नाही मला तिला, कोणी केलं नाही. आणि या सगळ्याचं खापर त्यांनी माझ्यावरच फोडलं. अजूनही त्यांना वाटतंय की मीच चुकलो, माझं चुकलं. अजूनही वाटतंय त्यांना. काय त्यानंतर आम्ही दोघंही एकमेकांचा जीव वाचवत लपत छपत इकडे तिकडे फिरत होतो. पकडलं त्यांच्या लोकांनी, शोधून काढलं आम्हाला दोघांनाही. माझं डोकं फोडलं आणि फेकून दिलं वाढीत मला. तिचं पुढे काय झालं कोणास ठाऊक. त्यानंतर कधी दिसलीच नाही पुढे. आईचे शब्द अजूनही आठवत आहेत मला. सूर्या आई मला नेहमी म्हणायची, खडकरांवरती चिमण्या पकडायला गेलो ना की नेहमी म्हणायची, बघा अरे चिमण्या बामा नसतात, त्यांना शिवू नकोस. बाकीच्या चिमण्या येऊन टुचून टुचून मारून टाकतात. काय नाही, मग त्याच्यानंतर मी बागेतच राहायला गेलो. घर आधीच बांधून ठेवलं होतं ना तिथे, तिकडेच गेलो राहायला. पण नेहमी विचार करायचो मी की साला एवढं सगळं भोगून झाल्यानंतर मला का जिवंत ठेवलंय त्याने. नाही पण आज कळलं मला. आज कळलं माझ्या जन्माचं सार्थक तुमच्याच सोबतीने होणार आहे. हां येस. चलो 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 चला निघायला हवं आपल्याला. निघायला हवं. 5 दिवस काढायचे आहेत अजून. हे बघ सापडलो ना तरी तिघांनी एकत्र नाही सापडायचं आहे, लक्षात ठेवा. कळलं ना. मी एक काम करतो, मी नाशिकला जातो. मी सुद्धा महाडला जातो. अभि तू मणिपूरला पोच. तुझं महाराष्ट्रात राहणं जिकरीचं झालंय. हो नाही आणि एक काम कर, गोवा मार्गेत जातो पण. कळलं ना. ओके. हां क्रांती, बाईक ठेव तुझ्याकडे, आम्ही एकत्र जातो. हां हो आहे, शेवटची गाडी आहे अजून. चला चला नीट जा, सांभाळून, काळजी घ्या. हां चला. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. माफ करना, मैं आप लोगों को बेवक्त बेवजह तकलीफ दे रहा हूँ. देश का काम वक्त और वजह नहीं देखता बेटा. क्या बताऊं, कैसे बताऊं, मुझे
दिल खोल के बताओ। अपने घर वालों को मैं जैसे तैसे मना लेता। मुझे चिंता इसी बात की थी कि आप लोगों को कैसे समझा पाऊंगा। मुझे भी अपने घर वाले समझ सकते तो चिंता की बात ही नहीं होती। नहीं नहीं, बात वो नहीं है। बात विचारधाराओं की है। अगर भारत आपके विचारों में है तो भारत हमारे विचारों में भी है। हम तो आज भी पराए हैं। अरे भाई, यहाँ हनुमान जी को भी सीना फाड़ के दिखाना पड़ा था, तो हम किस खेत की मूली हैं? कितने लोग आए मुंबई से यहाँ? जी कोई नहीं। ये सामान किसका है? जी मेरा है, मुंबई जा रहा हूँ। गिटार बजा लेते हो? जी हाँ। बजाओ। रहने दे, कोई संगीत महफिल में नहीं आया हम यहाँ। तुम लोग अंदर सर्च करो। पाटील तुम्ही पण यांच्या बरोबर जा. हो साहेब। साहेब कुणीच नाही। अंदर कोई नहीं है साहब। कोई नहीं है? ऑफिसर, हम मुंबई के लिए रवाना होते हैं, लेकिन इस घर पे कड़ी नजर रखना। देखिए, मुझे वो किसी भी हालत में चाहिए। और हाँ, अगर आपको वो जिंदा चाहिए तो हमें इतला करना। अगर उसे हमने ढूंढा तो वो मुर्दा मिलेगा। पाटील चला। त्यांनी पाहिलं होतं मला। पूर्वांचल के सीने में भी आज राम बसता है, भारत नाम का। यहाँ भी हर आंगन में तुलसी है, यहाँ भी हर दरवाजे पे रंगोली सजती है। आज हम चर्चा कर रहे हैं युवाओं के गले का तावीज बने अभिमान मराठे की। कुछ वर्ष पहले महाराष्ट्र के अन्ना हजारे जी ने देश में कुछ ऐसी स्थिति पैदा की थी कि तिरंगा हाथ में लेकर देश भर के लोग रास्तों पर उमड़ पड़े। आज उसी महाराष्ट्र का एक सबूत फिर इस देश में देश प्रेम की भावना जगाने में सफल हुआ है। कैसे बना हमारा अभिमान? बचपन में शरारती बच्चा होने की वजह से स्कूल से रोज झगड़ा करके घर आता और घर पे आने के बाद माँ की डांट सुननी पड़ती। पर डांटने वाली माँ को ये कहाँ पता था कि यही बच्चा बड़ा होके पूरे देश भर में हड़कंप मचाएगा। अभिमान मराठे लिहितोय स्वाभिमानाची नवगात आणि यात अभिमान मराठेच्या समर्थनार्थ युवा पिढी रस्त्यावर। नमस्कार, मी स्मिता गवाणकर। वॉक टॉक या लोकप्रिय कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करते। पेट्रोलियम मंत्री अय्यंगार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काढलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध म्हणून अभिमान मराठे या तरुणाने त्यांना चपलांचा हार घालण्याचा निश्चय केलेला आहे। आता माझ्याबरोबर आहेत अभिमान मराठे या तरुणाचे आजोबा। एकंदरीतच त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। नमस्कार मिस्टर मराठे। नमस्कार. अभिमान हा लहानपणापासूनच असा आहे का हो? असा म्हणजे कसा? नाही म्हणजे देशभक्तीचे जे संस्कार आहेत ते अगदी लहानपणापासून झालेत? अहो, ते काय असे वेगळे करावे लागत नाहीत. शाळेमध्ये थोरा मोठ्या पुरुषांच्या बद्दल ज्या निबंध स्पर्धा असतात, वक्तृत्व स्पर्धा असतात, त्याच्यातून किंवा शाळेमध्ये इतिहासामध्ये जे धडे शिकवले जातात त्याच्यातून हे सगळे संस्कार होतच असतात. असे वेगळे करायची काही गरज नसते. आणि आमच्या अभिमानच्या बाबतीमध्ये म्हणाल तर देशभक्ती ही त्याच्या रक्तामध्ये, त्याच्या नसानसामध्ये भिनलेली आहे.
पण आजोबा, अभिमानने इतका मोठा निश्चय केलेला आहे, याबद्दल तुम्हाला आश्चर्य नाही वाटत? म्हणजे हा थोडासा वेडेपणा आहे असं नाही वाटत? कसं आहे, या मातीमध्ये, या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, अनेक क्रांतिकारक जन्माला आले, भगतसिंग, राजगुरू सारखी पोरं जन्माला आली, क्रांतिसिंह नाना पाटील जन्माला आले, स्वातंत्र्यवीर सावरकर जन्माला आले. त्याच मातीमध्ये आमचा अभिमान सुद्धा जन्माला आलाय. त्यामुळे त्याने अशा पद्धतीचं पाऊल उचललं नसतं तर मला आश्चर्य वाटलं असतं. अहो, ही भूमी सपूत बनवते, कपूत नाही. पण आजोबा, मग या अभिला तुम्ही या वीरांबरोबर जोडू इच्छिता का? अहो, अभिमान काय, तुम्ही आम्ही सगळेच जण आपण या वीरांबरोबर जोडले गेलेले आहोत. नाही, म्हणजे मला असं म्हणायचंय की अभिमान आणि मग शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज म्हणा. माफ करा, मला छत्रपती शिवाजी असंच म्हणायचं होतं. पण आजोबा, अभि हा छत्रपती शिवाजी बनू शकेल? अहो, कसं काय बनू शकेल तो? त्यासाठी युगानुयुगांची इच्छा, प्रार्थना, करुणा, हजारोंचा आक्रोश, कारुण्य रुदन, पहाडांचा आक्रोश, समुद्राचा आक्रंदन, हे सगळं जेव्हा परमेश्वराच्या कानावर पडतं ना, तेव्हा तो शिवाजीसारखी विभूती पृथ्वी तलावरती धाडतो. आणि समजा परमेश्वराने आता शिवाजीला पृथ्वीवरती पाठवायचं ठरवलं, तरी 9 महिने पोटामध्ये सांभाळणारी जिजाबाई कुठून आणणार? हां, मी एवढं म्हणू शकतो की अभिमान हा महाराजांचा मावळा आहे आणि तो शिवाजी महाराजांचंच काम करतोय. आजोबा, आत्ताच एक ब्रेकिंग न्यूज आली आहे. अय्यंगार यांनी जी आपली मुंबईतली सभा आहे ती आता दिल्लीत घ्यायचं ठरवलंय. आता अभिमानसाठी थोडंसं अवघड होईल का? आधी कुठं सोपं होतं? सगळं अवघडच आहे, पण मला खात्री आहे अभिमान तिथे नक्की पोहोचेल. बरं आजोबा, आता जाता जाता आमच्या प्रेक्षकांसाठी काय सांगाल? प्रेक्षकांसाठी एकच, वंदे मातरम. वंदे मातरम. हां, बोला बी. अय्यंगार सभा दिल्लीत घेतोय. काय? हो, मिळाली न्यूज मिळाली मला. मी निघतोच नाशिकवर. ठीक आहे, मी पण निघतो. दिल्लीत भेटू. हो, नाही, दिल्लीत नको, अमृतसरला. दिल्लीत एवढ्यातच भेटणं काय बरोबर नाही. परवा सकाळपर्यंत पोहोचू सगळे. ओके. मी कुठे भेटायचं तो ॲड्रेस मेसेज करतो. ठीक आहे. वंदे मातरम. वंदे मातरम. वीरों की भूमि है ये। अरे यहाँ वीरों ने धरती माँ के लिए बलिदान दिए हैं। और सुनाओ, सफर कैसा रहा तुम लोगों का? बढ़िया एकदम बढ़िया। सूर्यकांत भी तो आने वाला था ना तुम लोगों के साथ? हाँ, बस आता ही होगा। हाँ, मैं देखता हूँ। सूर्यकांत पवार, आओ, हम तुम्हारा इंतजार कर रहे थे। आओ। अरे सूर्या, आलास बाबा. हो रे, मस्त. वेलकम टू अमृतसर. सूर्यकांत, ये है मेरी धर्मपत्नी। नमस्ते. और ये मेरा बेटा। नमस्ते. बैठो। अरे काय चाललंय तुझं? अरे पोट कमी झालं तुझं सूर्या? आहे ना? मी तर म्हणतो वर्षातनं एकदा अशी धावपळ केलीच पाहिजे. फिटनेस वाढतो. 4 किलो वजन कमी झालंय माझं. 4 किलो म्हणजे काय? मोजलंस का? लगेच स्टेशनवर उतरल्या मोजलं. अरे एवढी धावपळ करत आलो, एवढा धावत पडत आलो, ते मिल्खा सिंग त्यांच्या आयुष्यात एवढे धावले नसतील. एक वडापावची गाडी नाही, एक. अरे ही माणसं कशी जगतात रे वडापाव शिवाय? सूर्या, तू ग्रॅज्युएट आहेस ना? म्हणजे काय, BA विथ फर्स्ट क्लास? मग तरी सुद्धा वडापावची गाडी? हॉबी आपली. वडापावची गाडी हॉबी म्हणून का काय प्रॉब्लेम आहे? नाही, गंमत करतोय रे. अगे ऍक्च्युअली काय माहितीये का, कोणाच्या हाताखाली काम करायला आपल्याला आवडत नाही. पण तरी सुद्धा वडापावची गाडी. काय ना, तुमच्यातला एखादा ग्रॅज्युएट तुमच्या त्या सो कॉल्ड मॅगडी मध्ये काम करत असेल ना, तर तुम्हाला मस्त वाटतं, एकदम बरं वाटतंय ना.
पण त्याच ग्रॅज्युएटने वडापावची गाडी टाकली तर तुम्हाला आवडत नाही ते है ना? शांत 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 कसं हो? अरे पोटात कावळे ओरडतात रे. खूप भूक लागली यार. आप सब नीचे आ जाओ, अरे चला चला. क्या हुआ क्या? खाना तैयार है. हा हे चल जेवण लागलं चल. मी अरे, जातो बाबा. थांब, आबा तू खा. गेला पोचला. चला चल 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 ग. बाबा जी हम्म. आपने कभी वडापाव खाया है? हैं? वड़ा पाव. हाँ खाया है. इधर पंजाब में मिलता है? पंजाब में नहीं मिलता, महाराष्ट्र में मिलता है. वहीं खाया है. 16 साल में नांदेड़ में था. मेरी इलेक्ट्रॉनिक्स की सेल्स और सर्विस की दुकान थी वहाँ पे. अभी बंद कर दी है, किसी को चलाने के लिए दे दी है. बाबूजी के देहांत के बाद मैं यहाँ चला है, क्योंकि खेती बाड़ी और घर बार देखने वाला कोई भी नहीं था मेरे पास. आपको मराठी तो आती होगी फिर. अच्छी खासी आती है. वाह छान. मग इतका वेळ आपण हिंदीत का बोलतोय? अरे बाबा, तुम्ही हिंदीत प्रश्न विचारला म्हणून. तो हॉल आपल्यापैकी कुणीही पाहिलेला नाही, त्यामुळे आत्ता त्या हॉलच्या बाबतीत काही प्लॅन करता येणार नाही. एवढं नक्की आहे की आपल्याला सगळ्यांनाच आत शिरायचं आहे, पण वेगळं वेगळं. त्यामुळे प्रत्येकानेच खूप सावधपणे आणि जबाबदारीने आत जावं लागेल. देखो, जो कुछ भी करना बड़ी सावधानी से करना. स्वतंत्रता के लिए जिन लोगों ने अपना त्याग दिया था, स्वतंत्रता के बाद उनके बलिदान को निरंतर अपमानित किया जा रहा है, और सत्ता के कुछ लोग इसमें शामिल हैं. गोली क्यों नहीं दाग देते उन्हें? नाही, सावरकरांचा अपमान हा 11 कोटी मराठी मनांचा अपमान आहे. त्याला गोळी घातली तर तो संपेल आणि त्याच्याबरोबर सगळा विषयच संपेल, आणि तसं व्हायला नको. आता आपण त्याला अशी शिक्षा करणार आहोत की इथून पुढे जगताना त्याच्या प्रत्येक श्वासाला लाज वाटली पाहिजे, जाच वाटला पाहिजे जगण्याचा. 11 कोटी मराठी मनांच्या यातनांची जाणीव झाली पाहिजे त्याला. बिल्कुल ठीक कहा. सुबह 6 बजे जीप तैयार मिलेगी. ये रही उसकी चाबी. स्वर्ण मंदिर पे माथा टेक के सीधे दिल्ली निकल जाना. वंदे मातरम, वंदे मातरम. दर्शन प्यासी दिन सदा हर संग में धर्मादे ठांड धरवा. मैं जो आवारा नजर लाया हूं, रंग में तेरे मिलाने के लिए कतराए खूने जिगर लाया हूं. ऐ गुलाबों के वतन, पहले कब आया था कुछ याद नहीं, लेकिन आया था कसम खाता हूं. फूल तो फूल है, कांटों पे तेरी अपने होठों के निशान पाता हूं. मेरे ख्वाबों के वतन, चूम लेने दे मुझे हाथ अपने, जिनसे तोड़ी है कई जंजीरें. तूने बदला है मशियत का मिजाज,
तूने लिखी है नई तकदीरें, इनकलाबों के पतन। वंदे मातरम. वंदे मातरम. श्री प्रसाद जी लिखित इंडिया ऑयल एंड इंपोर्ट्स इस पुस्तक के प्रकाशन समारोह में आप सभी का हार्दिक स्वागत है। आदरणीय मंत्री जी श्री अयंगर जी यहाँ कुछ ही क्षणों में हमारे बीच उपस्थित होंगे। दोस्तों, आदरणीय मंत्री जी श्री M.K. अयंगर जी का यहाँ आगमन हुआ है। हम सभी उनका स्वागत करते हैं। अपना कीमती समय निकालकर वे यहाँ आए। इस कार्यक्रम के आयोजक मीनार पब्लिकेशन की तरफ से मैं उनका हार्दिक स्वागत करता हूँ। अब मैं युवतियों से निवेदन करता हूँ कि वे आदरणीय मंत्री जी का तिलक करें। अब मैं मंत्री जी से निवेदन करता हूं कि वे दीप प्रज्वलित करें। आदरणीय मंत्री जी और अन्य मान्यवरों से निवेदन है कि वो मंच पर आकर अपना स्थान ग्रहण करें। ਭਾਜੀ ਬੈਗ ਵਿੱਚ ਕੈਮਰਾ ਹੈ, ਇੱਥੇ ਸਟੈਂਡ ਹੋ ਜਾਏ ਫਿਰ। अब मैं चंपकलाल जैन जी से निवेदन करता हूं कि वे आदरणीय मंत्री जी का स्वागत करें।
अब मैं चंपकलाल जी से निवेदन करता हूं कि वे इस पुस्तक के लेखक श्री प्रसाद जी को पुष्प देकर उनका स्वागत करें। वैसे तो प्रमुख वक्ता कार्यक्रम के आखिर में ही संबोधित करते हैं, पर आदरणीय मंत्री जी को किसी जरूरी मीटिंग में जाना है और उनकी सुरक्षा कारणों से वे ज्यादा वक्त नहीं दे सकते। इसलिए राकेश प्रसाद जी द्वारा लिखित इस पुस्तक के अनावरण के पर्व में आदरणीय मंत्री जी से विनीत रूप से निवेदन करता हूं कि वे इस पुस्तक के बारे में और हमारे ऑयल समस्या के बारे में उपस्थित श्रोतागण एवं वाचकों को अवगत करें। राकेश प्रसाद जी को मैं उनकी इस किताब के लिए ढेर सारी बधाइयां देता हूं। मैं फिर से स्वागत करता हूं आदरणीय मंत्री जी श्री M.K. अयंगर जी का।